मरिया फॉस्टिना कोवाल्स्का 1905 साली पोलंड देशामध्ये जन्मलेली एक गरीब मुलगी. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरती पुरेसं शिक्षण तिला मिळू शकलं नाही आणि अशा पार्श्वभूमीवरती दयामाता सिस्टरांच्या कॉन्व्हेंटमध्ये ती दाखल होते. शिक्षण कमी असल्यामुळे केवळ किचन किंवा गार्डनमधील काम तिच्यावरती सोपवण्यात आलं, परंतु अत्यंत निष्ठेने ती आपलं काम करत राहिली. त्याचंच पारितोषिक म्हणून खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने तिला वेळोवेळी दर्शन दिलं आणि त्या दर्शनामधील मजकूर डायरीमध्ये लिहिण्याची आज्ञा केली. आणि त्यामुळेच आज आपल्याकडे द डायरी ऑफ मारिया फॉस्टिना कोवाल्स्का हे पुस्तक उपलब्ध आहे. त्या पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा हा वैयक्तिक अनुभव अतिशय सुंदररित्या स्पष्ट करून सांगितलेला आहे. आणि त्या अनुभवानुसार 1930च्या दशकामध्ये जवळजवळ 7 ते 8 वर्षे प्रभू येशू ख्रिस्त सातत्याने तिला दर्शन देत राहिला आणि तिला मार्गदर्शन करीत राहिला. देवाने एका विशिष्ट देशावर संकट आणण्यासाठी एक देवदूत पाठवलेला आहे असं दर्शन एक दिवस तिला झालं. आणि त्या देशावरती हे संकट जे आलेलं आहे ते टळावं म्हणून तिने प्रार्थना करायला सुरुवात केली. त्या प्रार्थनेचे शब्द होते, हे सनातन पित्या, आम्ही तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त, आत्मा आणि पावित्र्य आमच्या आणि अखिल जगाच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिदुःखदायक क्लेशाद्वारे आम्हावर आणि अखिल जगावर दया कर. कालांतराने ही प्रार्थना संपूर्ण जगभर पसरली. फादर सेराफिम ह्यांना त्यांच्या कन्फेशनमध्ये कळलं की ह्या सिस्टरांना परमेश्वराचा विशेष साक्षात्कार होत आहे. इतकंच नाही तर फादर मायकल सोपोक्को ह्यांना देखील समजलं की परमेश्वर विशेषरित्या ह्या सिस्टरांच्या जीवनामध्ये कार्यरत आहे. आणि अशा प्रकारे ह्या सिस्टरांची महती वाढत गेली. दुर्दैवाने वयाच्या केवळ 33व्या वर्षी 1938 साली सिस्टर फॉस्टिना मरण पावल्या. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी 30 एप्रिल 2000 साली त्यांना संत म्हणून घोषित केलं. गुड फ्रायडेच्या दिवशी दैवी दयेचा नोवेना सुरू केला जावा आणि ईस्टरच्या दुसऱ्या रविवारी दैवी दयेचा सण साजरा केला जावा अशी घोषणा देखील पोप महोदयांनी केली. आज जगभर दैवी दयेची प्रार्थना पसरलेली आहे. कितीतरी लोकांना दैवी दयेचा अनुभव येत आहे. फादर मायकल सोपोक्को ह्यांनी त्यांचा देखील अनुभव सांगितलेला आहे की मोठ्या दिव्यातून त्यांना जावं लागणार होतं. त्यांनी सिस्टर फॉस्टिना ह्यांची भेट घेऊन त्यांना प्रार्थना करण्याची विनंती केली. आणि मग सिस्टर फॉस्टिनाची प्रार्थना कशी होती की हे परमेश्वरा, आज आमच्या ह्या फादरांवरती जे संकट येणार आहे, त्यांना जी दुःखे भोगावी लागणार आहेत, त्यामध्ये मला थोडासा सहभाग दे, परंतु त्यांना मात्र सुखरूपपणे ह्या अग्निदिव्यातून बाहेर पडू दे. आणि मग त्या चॅपलमध्ये बसल्या असताना त्यांना प्रार्थना करावीशी वाटेना, मन सैरभैर झालेलं, अस्वस्थ झालेलं. आणि मग त्यांनी परमेश्वराला विचारलं की प्रभू हे काय होत आहे. आणि प्रभूने त्यांना सांगितलं, तू हेच मागितलं होतंस. माझ्या धर्मगुरूंना खूप यातना सहन कराव्या लागत आहेत, त्यातलाच थोडासा भाग मी तुला दिलेला आहे. आणि ह्या साक्षात्काराने त्यांचं मन शांत झालं. इथे फादर सोपोक्को त्या अग्निदिव्यातून सुखरूप बाहेर पडल्याचे सिस्टरांनी सिस्टर फॉस्टिना ह्यांना समजून सांगितलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रभू येशू ख्रिस्ताची दैवी दया आजही ह्या जगामध्ये कार्यरत आहे. आज पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार आणि ह्या दुसऱ्या रविवारची तिन्ही वाचनं दैवी दयेवरती प्रकाश टाकणारी आहेत की प्रेषितांच्या हातून कितीतरी पुष्कळ चिन्हे आणि अद्भुते घडत होती
केवळ पेत्र येत असताना त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी म्हणून लोक दुखणेकरांना रस्त्यावर आणून पलंगावर आणि खाटांवर ठेवीत असत आणि कितीतरी लोक त्यामुळे बरे होत असत. दैवी दयेचा हा प्रभाव. तशाच प्रकारची घटना दुसऱ्या वाचनामध्ये घडत आहे की योहान हा पात्मा बेटांवरती इतर ख्रिस्ती लोकांबरोबर दुःख भोगत आहे. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याला दर्शन देतो आणि त्याला सांगतो की भिवू नकोस, मी पहिला आणि शेवटचा जिवंत तो मीच आहे. मी मेलो होतो तरी पहा, मी युगानुयुग जिवंत आहे. आणि अशा प्रकारे संत योहानाला झालेलं प्रकटीकरण आपल्याला बायबलच्या शेवटच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं. शुभवर्तमानामध्ये 2 महत्त्वाच्या घटना आपल्यासमोर सादर करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या घटनेमध्ये 10 शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या दैवी दयेचा अनुभव घेतात. त्यांच्यामध्ये भीती होती, पण प्रभूच्या दर्शनामुळे त्यांना शांती लाभली. त्यांना दुःख वाटत होतं, पण प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. त्यांना एकाकी वाटत होतं, परंतु प्रभूने त्यांच्यावरती पवित्र आत्मा पाठवला. ते सैरभैर झाले होते, परंतु प्रभूने त्यांना मिशनची दिशा दाखवली. ते अंतःकरणातून अपराधीपणाची भावना कुरवाळत होते. प्रभूने त्यांना क्षमाशीलतेचं दान दिलं. अशा प्रकारचा सुंदर अनुभव त्यांनी संत थॉमसला सांगितला. तेव्हा थॉमस त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हता. अशा वेळेला देखील दैवी दयेचा सम्राट असलेला प्रभू येशू ख्रिस्त संत थॉमसला दर्शन देतो आणि ज्या पद्धतीने त्याने थॉमसला स्पर्श केलेला आहे त्यावरून थॉमसच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आज अजरामर झालेले आहेत, माझा प्रभू आणि माझा देव. आणि मग ह्या शुभवर्तमानाच्या त्या अध्यायामध्ये शेवटी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. अगदी त्याप्रमाणेच सिस्टर फॉस्टिना ह्यांची डायरी देखील जीवनदायी आहे. त्या डायरीमधील साक्षात्कार आपण ज्यावेळेला वाचत असतो त्यावेळेला त्या साक्षात्कारातून प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवी दयेचा अनुभव माणसाला येत असतो. आजच्या ह्या दैवी दयेच्या सणाच्या दिवशी आपण देखील दररोज दुपारी 3 वाजता दैवी दयेची प्रार्थना करण्याचा निर्धार करूया. किमान शुक्रवारी दुपारी 3 वाजता ही प्रार्थना नित्यनियमाने करण्याचा निर्धार करूया. त्या दैवी दयेचा सण आपणा सर्वांना सुखा समाधानाचा जावो आणि आपल्याला त्याचा अगदी मनपूर्वक अनुभव येवो हीच त्या दैवी दयेच्या सम्राटाकडे प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनम्रपणे प्रार्थना.